जाहीर करावी आणि पहिला हप्ता म्हणून तातडीने 25,000 रुपये द्यावे असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे। हे बघा, सरकार जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपण पाहिलं असेल की देवेंद्रजी आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा, सगळे मंत्री महोदय यांचे पूर्ण मराठवाड्याच्या इतर भागात वगैरे झालेले आहे आणि ते पण शेतकरी आहे। याच्यामध्ये आपल्याला काय जयंत पाटलांनी मागणी केली म्हणून त्याचा राग नाही आहे, पण शेवटी जी रीतशीर मदत दिली पाहिजे, शेतकऱ्यांना उभं केलं पाहिजे, ते करण्याकरता सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल 100% आम्ही एक सुटीने शेतकऱ्यांच्या मागे उभं राहून मदत करू। उद्धव ठाकरे म्हणतायत की उद्धव ठाकरे गेले होते पाहणी करायला, त्यांनी म्हटलं की सरसकट कर्जमाफी करा, कर्जमाफी केली नाही तर मी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसोबत रस्त्यावरून आंदोलन करेल। पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची पाहणी करायला यावं, त्यांचे अश्रू पुसावे असं त्यांनी म्हटलंय। हे बघा, पहिले आता पूरग्रस्त शेतकऱ्याला उभं करणं महत्त्वाचं आहे। कर्जमाफी हा टप्पा पुढचा आहे, पहिले आज काय स्थिती आहे ते करणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे उद्याच्या दिवशी जर कर्जमाफीची वेळ आली तर आमचं सरकार त्याचाही विचार करेल, पण हे माझ्या एकट्याच्या हातात नाही आहे, याच्यावर मुख्यमंत्री वगैरे सगळी मंडळी निर्णय घेईल। शेतकऱ्यांची कर्जमुक्त करा असं संजय राऊत म्हणतात, पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना शिवसेना तर त्यांनी मुक्त केली ना, कर्ज आम्ही मुक्त करू। राऊत असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस जे आहेत ते दिल्लीला गेले, तर दिल्लीला जाताना त्यांनी त्यांचे 2 उपटसुंभ जे आहेत म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट ते उपटसुंभ बोललेत, त्या उपटसुंभांना सुद्धा फडणवीसांनी दिल्लीला घेऊन जावं असं संजय राऊत बोलले। कोण? संजय राऊत। पटेलचा बांबू दाखवला पाहिजे। शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही, शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर जगणं मुश्किल होईल असा इशारा संजय राऊतांनी दिला। शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर जगणं मुश्किल होईल असा इशारा संजय राऊतांनी दिला। हो, आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांकरता आम्ही वन भटकतोय, आम्ही पण काम करतोय। म्हणून मी म्हटलो की पाशा पाटलांनी जे बांबूचं पिकाचा प्रचार सुरू केला आहे तो बांबू त्यांच्या हातात दिला पाहिजे। तो 5 तारखेला उपमुख्यमंत्री दौऱ्यावर येत आहे, काय वस्तुस्थिती कसा असेल? दौरे सगळे रद्द झाले आहेत, याचं कारण पाणी जास्त पडल्यामुळे, अतिवृष्टी झाल्यामुळे अगोदर पहिलं प्राधान्य शेतकरी आहे आणि त्याच्यानंतर मग 10-5 दिवस दौरा पुढे शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस संताप वाढत चाललेला आहे। काल आपले आमदार आहेत भरत गोगावले, त्यांचा पण ताप आवडला होता, आज उदय सामंतांचा पण। भावना आहे, माझी गाडी अडवली तर मी खाली उतरून नम्रपणे त्या शेतकऱ्याचा आहे आणि तो आमचा राजा आहे, त्याच्यामुळे आम्ही 2 घास जेवतोय। त्यांनी संताप केला तर काय राग आहे? जो प्रेम करतो तो संताप करतो, आम्ही ऐकलं पाहिजे, आम्ही प्रतिनिधी आहे। त्याचं नुकसान झालंय आणि त्याने जर ताफा अडवला तर आम्ही उतरू, त्याचं समजून घेऊ, सरकारच्या समोर मांडू आणि जेवढं आमच्या परीने करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू। बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही राहून चुकलेले भाऊ, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही राहून चुकले, बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री येत नाही असं सावकारे साहेब गेलेले आहेत, असं काय म्हणता तुम्ही? एका ठिकाणी जे झालेले आहेत त्यात त्यांना मदत। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।